एकमेकांसमोर उभे टाकल्यात. साहेबा बॅटिंग करतोय आणि अष्टविनायक विरारचा संघ जो सध्याच्या घडीला फिल्डिंग करतोय. गेल्या वर्षी काय घडलं होतं माहिती आहे, गेल्या वर्षी कोण जिंकलं होतं सर्वांना माहिती आहे. आता बघूया तेच क्रम बाहेर राहतोय की गेल्या वर्षी ज्यांना पराभूत झालं होतं तो बाजी मारणार. ओ प्रदोष आहे तिथून सॉफ्ट हँड खेळतोय. एक रन. साहेबाचं क्रिकेट म्हटलं तर थोडंसं ॲडव्हान्स क्रिकेट आहे आणि प्रत्येक वेळेला चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पण अष्टविनायक विरारनं गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं फायनल जवळ होती, तर जसं आपण पाहिलं होतं तर जवळजवळ पोचत होते ती टीम आणि त्यावेळेला थोडंसं कमी पडलं होतं त्या अंतिम टप्पा पार करताना. ज्या झालेल्या मिस्टेक चुका आता दुरुस्त करण्याचा प्रयत्न अष्टविनायक करणार. तर गेल्या वर्षीचा फॉर्म सीझन 3 चे विनर आम्ही का आहोत, चॅम्पियन का आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न साहेबाई करणार. हा नक्कीच दादा. आता तिसऱ्या पर्वाचा जो मानकरी होता तो साहेबा संघ होता, पण त्याच्या समोर देखील आता 2 दिवसामध्ये चांगलं बॅटल रंगवलं होतं ते अष्टविनायक विरार संघाने. त्यांच्यात देखील चांगली धमक आहे, चांगला जोश आहे. असे तोडीस तोड असे फलंदाज गोलंदाज आहेत. बघा बॅटिंग बॉलिंग दोन्ही साईडनं अखेर चांगली असते. महत्वाचं काय आहे या स्टेजवर खेळण्यासाठी लागणारी तुमची दबाव सहन करण्याची क्षमता. आता तुम्ही टॉप 4 मध्ये जाणार आहात, मग टॉप 4 मध्ये जाण्यासाठी येणारा दबाव. मागचा मॅच बघा 2 षटकामध्ये तुम्ही धावा केल्या 15, मागच्या 2 षटकामध्ये धावा नाही झाल्या. हा टेम्परामेंटचा खेळ आहे, हा पेशन्स वाला खेळ आहे. प्रेशर कोण हँडल करणार त्याचा खेळ आहे. तेवढेच ताकदीचा फलंदाज म्हणजे साहेबा संघाचा प्रदोष, ज्याने यंदाच्या हंगामात जो 50 धावा ठोकल्या VPL मध्ये आणि मला वाटते तो दुसरा किंवा तिसरा फलंदाज असेल 50 धावा ठोकणारा VPL मध्ये असा प्रदोष बाईकर. एक चांगला बॅटल आहे साहेबा संघाचा आणि त्याच्या जोडीला साथ देताना ऋषीदादा देसाई. बॉलिंगला प्रथमला प्रथम का आणले, कारण त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय. कारण महत्वाची जोडी आहे. एका बाजूला आपण ऋषीचा उल्लेख करतो, दुसऱ्या बाजूला प्रदोष ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि त्याच्यासमोर आपला चांगला गोलंदाज बेस्ट बॉलर यायला हवा आणि तेच प्रयत्न चाललाय. समोर जर ताकदवान जोडी आहे मग आपला हुकमाचा एक का आपल्याला बाहेर काढायचा आहे तो प्रथम आहे. दोघांनाही बांधून ठेवलेलं आहे धावांच्या बाबतीमध्ये. 4 धावांमध्ये 4 षटकांमध्ये किती धावा जमवतायत साहेबा संघाचे फलंदाज आपल्याला या मैदानात थेट DBN लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, हम भी नहीं किसी से क्रम. बॉलर बॉलिंग टाकतोय प्रथम. ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 3 वरती. मागच्या मॅच मध्ये 34 धावा झाल्या. आता साहेबा प्रयत्न करणार 30च्या पार जाण्याचा. तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक विरार पहिलं 3 धावांचं षटक आले. आम्हाला याला 20-22 वर थांबायचं आहे, प्रतिस्पर्ध्याला थांबवायचं आहे. पुढच्या या 3 षटकामध्ये 18-17 धावा फक्त खर्च करायचे आहेत, जेणेकरून दबाव प्रतिस्पर्ध्यावरती येईल. साहेबा संघ नेहमी प्रयत्नशील असतो. अजूनही 3 षटक बाकी आहेत. त्यांना माहिती आहे 4 षटकामध्ये आपल्याला 30च्या पार धावा न्यायच्या आहेत, कारण तेवढेच त्यांचे ताकदीचे गोलंदाज क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे देखील आहेत आणि 30च्या पार जाण्याचा त्यांचा मानस असेल. 30च्या पार जाणार तरच थोडंसं सेफ झोन मध्ये जाणार ना. आज प्रत्येक जण बिग बॉक्स बनतो, काही बघतो, मग प्रत्येक जण सेफ झोन मध्ये जातोय. कारण सेफ झोन मध्ये केल्यानंतर ना थोडासा जो आत्मविश्वास वाढतोय तो महत्वाचा आहे. फिल्डिंग थोडंसं मिस केलं चेहऱ्यावरती, तेच आपण बघतोय. एक धाव स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 वरती. बॅको खणखणीत चौकार. आणि काय आठवलं का म्हणजे त्या जागेमध्ये आज चौकार. एक गाणं ऐकूया आणि येऊया. अल्केश पाटील आहेत.
एक मिसफील्ड झाली होती, चकून चौकार झाला होता, जो फायनलच्या दिशेने जाण्यासाठी महत्वाचा होता. खरं तर मला वाटते पोझिशन पहिलाच घेतली होती क्षेत्ररक्षण, पण एंड मुवमेंटला चेंडू उडाला आणि त्याच्या डोक्यावरनं गेला तो चौकार सीमापार. आणि पुन्हा एक सूझबूझ खेळ करताना प्रदोष बाईकर आणि मनलपडा गावाचे ग्रामस्थ नरेंद्रदादा पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो ओके ओके ओके. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा ऋषिकेश बॅटच्या कडे लागतो एक धाव. आणि त्यावेळेला सुद्धा असं घडलं होतं ना की ज्यावेळेला एक टीम आरामात चालली होती, मला वाटतं प्लेयर्स अगेन्स्ट साहेबाचा मॅच होता गेल्या वर्षी, आणि त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं तर एक थोडंसं वेगळं घडलं होतं. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा साहेबाचा जो नशीब आहे ना, ते नशीब थोडंसं साथ देऊन गेलं होतं. खरं तर आता पहिला सामना प्लेयर्स आणि कांगारू झाला तेव्हा तब्बल 36 धावा ठोकल्या होत्या त्या सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा यांनी, आणि विजयाची बाजी मारली. तर पहिला संघ होता तो प्लेयर्स. अंतिम 4 मध्ये देखील आपल्याला चांगलं बॅटल ह्या मैदानामध्ये बघायला भेटेल. आता सुरू असलेला सामना ह्या सुपर 8 मधला तिसरा सामना आहे तो सायबा विरुद्ध अष्टविनायक विरार, आणि ह्याच्यानंतर चौथा सामना असेल तो सायबा बी विरुद्ध तेजस 11. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. मी काय करतो, गेल्या वर्षी मी आलो होतो त्यावेळेला काही सामन्याची आठवण आहे मला, ज्यावेळेला तुम्ही सिद्धार्थ वारंगचा सिद्धूचा उल्लेख केला, चांगली बॅटिंग करत होता, पण कोणीतरी एकाने ॲडव्हान्टेज घ्यायचा होता त्यावेळेला मॅचमध्ये, ज्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन होतं आणि मध्ये थोडासा 1-2 बॉलचा खेळ तो त्यांच्या अगेन्स्ट गेला आणि त्याचा फायदा सायबा टीमला झाला होता. म्हणून सायबाचं कसं आहे माहिती आहे का, ती टीम आहे ना, म्हणजे टी शर्टचा थोडासा जर धागा उचकवला ना तर पूर्ण टी शर्ट उचकवू शकतो. तसं आहे, साहेबानं तुम्हाला जर एक चान्स दिला ना साहेबाला, तर पूर्णपणे मॅच घेऊन जाऊ शकतो. म्हणून अष्टविनायक संघ सुद्धा जपून पाऊल टाकतोय, कारण साहेबाची अगेन्स्ट स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. खरंच दादा, समोर एखादा फलंदाज खेळत असताना नॉन स्टार्क एंडवाल्याने चांगली भूमिका म्हणजे त्याला 1-1 धावांची साथ दिली पाहिजे, तरच आपल्या संघाची धावसंख्याचा डोंगर पार होईल. आणि मला वाटते पंच यांनी दोघांनी मिळून डिसिजन द्यायचं आहे. पंच गंभीर आणि पंच मनीष घरत बघायचं आहे. डाऊटफुल वाटलेला आहे त्यांना आणि तिसऱ्या अंपायरकडे रेफर केलेला आहे. नो चेंडूसाठी रेफर केलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी, नो नाही. स्कोर जाऊन पोचलाय तो 13. आणि आपण चर्चा काय करतो, कारण दोन्ही टीमला प्रत्येक वेळेला बघा, तुम्ही एखाद्या प्रीमियर लीगमध्ये खेळताना मग सुरुवातीच्या काळामध्ये मिस्टेक झाले असतील, पण आता ही नॉकआउट स्टेज आहे. ही नॉकआउट स्टेज आहे, तुम्हाला आता मिस्टेक करायला संधी नाही आहे, चुका करायला संधी नाही आहे, कारण ॲक्टिंगचा रोल नाही. हा ॲक्टिंग करतोय, याला टेक रिटेक आहे, एक वेळा फेल केला याला रिटेक आहे, परत एकदा ॲक्टिंग करायला चान्स आहे. पण मैदानावरती तो चान्स नाही आहे. एकदा तुम्हाला चान्स मिळाला, तो चान्स तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर बॅटिंग पॉवरफुल बॅटिंग करायची आहे आणि बॉलिंग करायची आहे तर समोरच्याला जखडून ठेवणारी बॉलिंग तुम्हाला करायची आहे, कारण समोर प्रतिस्पर्धी आहे. आणि सायबा टीम आता प्रयत्न करते, आता तो 24-30चा जो आपण खेळ पळतो ना त्याच्या जवळ चाललाय. खरं तर दादा, चुकीला माफी नाही. जर एक चुकी कराल तर तुम्हाला त्याचं भुगतान भोगावं लागेल मैदानात लगेचच. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तशा सुजबूज खेळ चालू आहे प्रदेश बाईकर याच्या माध्यमातून. 1 धावेत समाधान. आणि आपण अल्केश कधी कधी काय माहिती का, आता थोडंसं मीम्स पण येते ना,
कर्म करते ज्या फल की अपेक्षा मत कर, फल तो क्या बाजार से भी लाएंगे असं पण म्हणतात. आता स्कोर जाऊन पोचलाय तो. ओ रिफ्लेक्शन जबरदस्त होतं पण प्रदोष बघा जागेवरती आहे. पुढे बाकी असतं तर गेला असता पुढे, पण आता जागेवरती थांबलाय. खरं तर बांधून ठेवलेलं आहे दोन्ही फलंदाजांना, कारण दोन्ही एंडकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु दोन्ही फलंदाज मला वाटते बांधून ठेवल्यासारखं केलेलं आहे. आणि चांगली गोलंदाजी चालू आहे ती अष्टविनायक विरार या संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा ग्रीन बोल्ड, थोडासा केला होल्ड आणि केला याने क्लीन बोल्ड. TJ नवीन फलंदाज आणि जो अपकमिंग यंगस्टर आहे, एक कॅप्टन आहे आणि टी शर्ट दाखवतोय की त्यानं एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय, त्याच्यामुळे त्याच्यावरती बरीच जबाबदारी आहे. दादा मुज्जूदच्या बाबतीत म्हटलं ना तर सायबा संघाचा तो सध्या यंग पिढीतला कोहिनूर हिरा आहे तो. कारण काय तो छोट्या मुलांची मॅच असू दे किंवा ओपन गट असू दे, तो त्याची भूमिका ठोक बजावतो असा मुज्जू. बिल्कुल है, जो टीम की पार करता ते मंजिल वो मुजम्मिल है. मुजम्मिल टीम की मंजिल को पार करना है. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16-16. सुरुवात तितकी चांगली नव्हती. या षटकामध्ये जर 4 धाबा आल्या तर एक ब्रेक, एक संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या ओव्हरमध्ये. लाईफ वरती सुद्धा लक्ष ठेवायचे आहे तुम्हाला, कारण रिअल लाईफ जर तुम्ही चांगली केली तर तुमच्यावरती रील दुसरे बनवतील, मग तुम्हाला रील बनवायची आवश्यकता नाही. नक्कीच दादा, नाहीतर एक ना धड 12वर चिंध्या असे परिस्थिती निर्माण होते. आणि शेवटचं षटक हाताळतोय पत्तू आणि 1 धावेत समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे इथून. आता इथून 4 बॉलमध्ये 6, 7, 8 मी म्हटलं होतं ना, समोरचा प्रतिस्पर्धी आहे ना यांना 20-21 वरती थांबवणार. प्रयत्न तोच चाललाय. तर साहेबाचा प्रयत्न आहे त्या 24 धावांची वेस त्यांना ओलांडायची आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो, जबरदस्त फील्ड करतील 1 धाव. आणि म्हणून हा मॅच आहे ना, म्हणजे पहिल्या ओव्हरला ज्या वेळेला 3 धावा आल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं की हा मॅच अष्टविनायक विरार जी आहे ना ती साहेबाला 20 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. खरं तर सुपर 8 मध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं की आपण आपला खेळ करायचा आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं फॉर्मॅलिटी म्हणजे सगळं प्रत्येकजण प्रत्येकाचे एफर्ट्स लावतात ह्या मैदानामध्ये की कुठेही कोणी फिल्डर कमी नाही पडायला पाहिजे. आणि तसाच खेळ आज अष्टविनायक विरार करते सायबा विरुद्ध. 19-19 आणि तोच खेळ चाललाय. पण हा लो स्कोरिंग गेम आहे, पण मॅच नाही लो स्कोरिंग होणार, हाय व्होल्टेज होणार मॅच.
कारण गेल्या वर्षीची आठवण नक्कीच सांगेल. फटका खेळलाय तिथून फील्ड केलं गेलं. एकदा धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. बघूया धावात कोण झाले, आउट कोण झाले, मुझम्मिल की प्रदोष. प्रदोष पंच इशारा करतात तिथून प्रदोष बाद झालेत. शेवटचा बॉल आहे, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 2-0 20-20. म्हणून म्हटलं होतं ना पहिल्या ओव्हरलाच, पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला 3 धावा झाल्या त्यावेळेला की अष्टविनायक विरार हा टीम हा साहेबाला 20 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. शेवटचा बॉल आहे. परंतु दादा या चेंडूवरती जर चौकार आला तर बॅटल नक्की बदलेल की 24-25चं समीकरण होऊ शकतं या सामन्यामध्ये आणि रंगत येऊ शकते सामन्याला. जसं तू बोलला की चौकार आला तर 2 परिणाम साधणार. एक तर 4 धावांना धावा पुढे जाणार आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर त्याचा परिणाम सेकंड इनिंग वरती होणार. दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. ताकदीचा फलंदाज मैदानात अजूनही मुजब्बिल आहे. त्याचं बॅटिंग एक नारा ढंग आहे खेळण्याचा. पाहूया मुजब्बिल शेवटचा चेंडू आणि चौकार ठोकतो की नाही. आणि षटकार मारलेला आहे. आत्महत्या झाली आहे मुजब्बिल यांची. 4 ओव्हर संपल्यात आणि 20 धावात 21 धावा. जो अंदाज पहिल्या षटकानंतर वर्तवला होता की 20 पर्यंत थांबवणार आणि बरोबर 20 वरती थांबवले. साहेब आपण मॅच अर्धा संपलाय ना, अजून अर्धा बाकी आहे, आधी इनिंग बाकी आहे. खरं तर आता अष्टविनायक विरार यांना फक्त 5च्या सरासरीने खेळायचं आहे रिक्वायर रेटच्या आणि 20 धावा जिंकण्यासाठी अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. परंतु तेवढ्याच ताकदीचा संघ साईबा चांगले क्षेत्ररक्षण करेल आणि चांगली गोलंदाजी करेल, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचालीकडे नेईल असं साईबा संघ मैदानात उतरलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घेणार आहे आणि डीजेकडे वळूयात. मनीष घरात टॉस का बॉक्सकडे यायचंय. चला याच्यानंतर होणारा सामना तेजस 11 विरुद्ध साईबाबी. दोन्ही कर्णधारांना टॉस का बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ओ स्टार्ट झालाय. स्टनिंग स्टार्ट, स्टनिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट. साईबाबी संघाचे कर्णधार कृपया. म्हटलं होतं की ऋषीदादा देसाई हम भी नहीं किसी से कम. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड काढलेला आहे तो अष्टविनायक विरार संघाचा आणि धडाडीचा फलंदाज मैदानामध्ये म्हणजे तो स्ट्राईक एंडवर पत्तू. नरेंद्रदादा पाटील यांना विनंती करतो नाणेफेक करून घ्यायचे आहे. तेजस विरुद्ध साईबाबी. धावा जरी कमी असल्या त्यांना त्या धावा वाचवायच्या आहेत या दृष्टीने त्यांचे प्रयत्न मैदानात चालू आहेत. आणि पत्तू त्याला माहिती आहे आपल्याला कशा पद्धतीचा गेम करायचा कारण त्याचा एक गडी बाद झालेला आहे पहिल्या चेंडूवरती. आणि मला वाटते चेंडू झाले ती 4 आणि धावसंख्या झाली ती 3. प्रत्येक षटकामागे सरासरी 5 ने धावा बनवायच्या आहेत. आणि थांबवतोय साईबाबी. कॅप्टन साईबाबी
पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 1-5 आणि 5च्या सरासरीनेच मला वाटते त्यांना खेळायचं आहे. असं 20 धावांचं आव्हान आहे ते अष्टविनायक विरार संघाला आणि सुपर 4 मध्ये दाखल होण्याची संधी आहे. परंतु तितक्याच ताकदीचा संघ म्हणजे सायबा. गोलंदाज करण्यास करण बहिराई आणि खणखणीत चौकार. पत्तू म्हटलं होतं एक चांगला बॅटर आहे अष्टविनायक संघाचा. एक मिनिट थांबवतोय. चला शेवटचा आणि अंतिम क्वार्टर फायनल जिकडे टीम सायबा बी आणि तेजस 11 नरेंद्र पाटील यांच्याशी उपस्थित टॉस केला जातोय. थँक्यू डीजे. यस थांबायचं आहे एक मिनिट. टॉस जिंकल्यास काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. कशा प्रकारची तयारी आहे? क्वार्टर फायनल 4चा सामना आहे ते समोर तेजस संघ आहे. किती धावांपर्यंत रोखायचा आहे? गुरुवारपासून आमची मुलं चांगलीच खेळत आहेत. आता आमच्यासमोर तेजस 11 सारखा बलाढ्य संघ आहे, तर थोडा आम्ही माइंड चेंज केला की यांच्यासमोर क्षेत्ररक्षण करू आणि त्यांना कमीत कमी 25-24 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन दरवर्षीप्रमाणे चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. विमल, आता प्रथम बॅटिंग करायची. कशा प्रकारची तयारी आहे साईबाबी संघासमोर? तयारी तर सेमच आहे. दोन्ही आमचे ओपनिंग चांगलेच खेळत आहेत, चपट आणि राहुल. तर आम्ही कमीत कमी 35 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर. साईबाबी won the toss, elected to bat first. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. एक चौकारानं थोडंसं समीकरण बदललंय. थोडा मॅचच्या जवळ चाललाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 वरती जाऊन पोहोचलाय. आता मोराल बघा आत्ता जी फिल्डिंग लावले, ज्या गोष्टीचा उल्लेख थोडंसं करायचा होता, आत्ता जी फिल्डिंग लावले. कधी तुम्ही 20 धावा ज्या वेळेला केल्या त्यावेळेला एक रन वाचवण्याचा प्रयत्न तिथून व्हायला हवा. एक रन स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 वरती. ओ कडक 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 बेधडक चौकार. आता मारलाय त्याने ना ताकद दाखवतोय. हो फक्त 5 धावा मला वाटते. औपचारिकता आता राहिलेली आहे. अजूनही दुसरं षटक करणच्या हाताळतोय. अजून 2 षटक शिल्लक आहेत. स्कोर 16 रन झालेत आतापर्यंत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा ओव्हर 2 ओव्हर संपल्यात. तो स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16. 5 धावा पाहिजे. आणि ह्या मॅच जो पहिला 3 रन स्टार्ट झाला ना, तिथून थोडासा दबाव आला आणि त्यानंतर आलेला तो चौकार महत्वाचा होता. 2 चौकार आले, पण एक जो चौकार आला ना, जो थोडासा मिसफिल्डचा चौकार आलाय, तिथून मॅच जवळ चाललाय तो अष्टविनायक विरारच्या दिशेनं. नक्कीच आता 12 चेंडू आणि 5 धावांची फक्त आवश्यकता जिंकण्यासाठी अष्टविनायक विरार संघाला. आणि प्रदोष बाईकर चेंडू हाताळतोय आणि अवंतर 1 धावेत समाधान डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 17. थोडासा अपसेट आहे. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ या वर्षी पाहिला तर नाही काय जास्त करू शकला. एक रन आता सेन्सिबल आहे. डोकं शांत ठेवतात आणि स्कोर बोर्डला चालवणं आवश्यक आहे, तो चालवला जातोय. आता सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ आहे तो अष्टविनायक विरार आणि पराभूत संघ झालेला आहे तो सुपर 8 मधून बाहेर झालेला आहे साईबा संघ. परंतु अजूनही त्यांचा एक साईबाबी संघ मैदानात याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, तो तेजस 11 समोर. म्हणजे सीझन 1ला अर्नाळ्यानं जिंकलं होतं दुर्गेश, 3ला जिंकलं होतं साहेबाने, आता 2ला तेजस. म्हणजे दुर्गेश, तेजस, साहेबा. आता त्या रेसमध्ये आता तेजस आणि दुर्गेश आहे. एक बाहेर झालाय. म्हणजे सीझन 4 मध्ये जाताना तो एका पाहणार होता. एक ब्रेक, एक म्युझिक ऐकूया, एक संगीत ऐकूया आणि येऊया पुढचा